शालेय शिक्षण विभागाशी संबंधित असणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी देणारा आज आपण एक शासन निर्णय जाणून घेणार आहोत. पगाराच्या अनुषंगाने वित्त विभागाकडून जो निधी शालेय शिक्षण विभागाला बीम्स प्रणालीवर प्राप्त व्हावा लागतो त्या संदर्भातला हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे. विविध लेखाशीर्षांना अनुदान प्राप्त झालेले आहे. यामध्ये कोणत्या लेखाशीर्षांना किती रुपये अनुदान मिळालेले आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण पगाराच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 24 डिसेंबर 2025चा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे. वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व माननीय सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासन निर्णय सन 2025-2026 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. आपण या ठिकाणी अनुक्रमांक, लेखाशीर्ष, नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदानाची रक्कम रुपये हजारात हे पाहू शकता. थोडक्यामध्ये हा शासन निर्णय जाणून घ्यावयाचा असल्यामुळे आपण या ठिकाणी केवळ लेखाशीर्षाचा विचार करूया. 012-021, त्यानंतर आहे 48, 66, 84, 119, 164, 173, 182, 191, 208, 262, 271, 422, 442, 469, 478, 502, 531, 549, 558, 576, 1026, 1091, 1115, त्यासोबतच 1311, 1331, 3038, 3708, 432, L119, L291 इत्यादी प्रकारच्या लेखाशीर्षांना महत्त्वाचं असं अनुदान हे प्राप्त झालेलं आहे. आणि त्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचनाही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पगाराच्या संदर्भातला हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. सदर शासन निर्णय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आनंदाची वार्ता देणारा आहे. हा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.